असं चित्र त्याच्यापेक्षा भंगार. तुमची सुपारी किती? ह्याला उकळा धरून मुसळात काढला पाहिजे महाराज. सुपारी गेला काय आमचा माणसं मारितो वैर खून करीत फिरतो आम्ही माणसांची. सुपारी बिपारी घेतो माणसं काही बोलतात हो लोक, काही बोलतात दादा. जाऊ द्या, लोकांचा कुठे विचार करतात. माऊली म्हणतात जगे आवज्ञाची करावी, जगे आवज्ञाची करावी, संबंधी सोयेची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बघ. माऊली म्हणतात लोकांनी त्रासच द्यावा, कारण जोपर्यंत लोक त्रास देत आहेत तोपर्यंत मी तुला मायबाप मानतो. ज्या दिवशी लोक माझी प्रशंसा करतील मी माझ्या अहंकारात तुला विसरून जाईल. त्याच्यापेक्षा एक काम करतो देवा, लोक त्रास देत आहेत हेच मागणं मागतो, कारण जोपर्यंत लोक त्रास देत आहेत मी तुझ्या दारात यायला कमी पडणार नाही, म्हणून लोकांनी त्रास दिलेलाच बरा देवा. म्हणजे मला कळलं ना ही माणसं माझी, माझा फक्त तू आहेस. त्याच्यासाठी लोकांनी त्रास द्यावा, सख्या सोयऱ्यांनी कामापुरताच वापर करावा. तुम्ही एवढा सुंदर सोहळा करा, अख्खीच माणसं चांगलं म्हणतील असं नसतं दादा. दोन चार तरी वाईट बोलतातच, दोन चार तरी म्हणणार. हिथलंच वरण भात खाणार आणि हिथंच जाता जाता म्हणणार. त्याचं काय असतंय, लोकांचं खायचं लोकाला द्यायचं. लोक येते महाराज बरं का, ती काहीतरी वाईट बोलणारच. कुणी म्हणलं की नाही चांगलं, अहो 9 दिवसाचा सोहळा करतात ही माणसं. श्रीमद भागवत आहे, ग्रंथराज ज्ञानेश्वरी आहे, काकडा आहे, संकीर्तन आहेत, अजून काय पाहिजे गणरायाला. तो गणराया सुद्धा आनंदानं नाचत असेल, त्याला सुद्धा वाटत असेल भाग्य आहे माझं, मी पाळज मध्ये आहे, एवढा सुंदर सोहळा मला माझ्या डोळ्यानं बघायला भेटला. काय पाहिजे अजून देवाला, तरी भक्तिभावानं पुजलं बास झालं. थोर प्रेमाचा बुकेला हाची दुष्काळ तयाला, त्याला काही लागत नाही. त्याला वाटतं फक्त लेकरांनी मला मायबाप मानावं, बास. तो सगळं राखायला तयार आहे, फक्त त्याच्यासाठी एकच आहे, हे मन तिथं गेलं पाहिजे. मना इतकं बेकार काही नाही. विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी, बैसे चित्री हिंडवी दाही दिशा. विवेकी माणसाला अविवेकी बनवतं, संतोषाला चांद लावतं, बसल्या जागी फिरवतं असं मन आहे. चंचल त्याचे 10 प्रकार. मनोमत करो मेघो माननी मधुनो मरुत मा मधो मरकटो मत्स मकार दस चंचल. त्यातलं पहिलं मन आहे. मन एवढं चंचल आहे, माकडाला दारू पाजली. कोणाला? माकडाला. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही, माणसं म्हणतात मला माहित नाही, माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही, मला वाटतं कळतं. पिलेला माणूस कधी रस्त्याच्या मधोमध झोपल्याला बघितलं का? कुठं पडतं ते त्याला माहित आहे, मध्ये जातंय बाजूला जातंय, सगळे अक्कल असते त्याला. काय ती मात्र एवढं बायकोला मार मार मारतं पेल्यावर, सकाळी तिलाच म्हणतं नव्हतं ग मारायचं, पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? हात वळायचा बरा कळतो. आता काय करायचं, माय पिलं ना टोपल्यावर शेळीच्या लेण्या समोर नेऊन ठेवायच्या, त्याला म्हणायचं काळ म्हणू काय ताकद वाढते, गोड लागतात खा. खाईल का ग माय? अगं किती बी टाकलेली असू दे, तेवढ्या धुंदीत म्हणील येड आहे का मी, लेंड्या आहेत ना, सगळं कळतं. नाटक फक्त अटेन्शन स्वीकर आहेत ही माणसं. ह्यांना फक्त लोक माझ्याकडे कशी बघतात ह्याचं वाट बघतात. कळत कसं नसतंय, सगळं कळतंय. आणि ते डोक्यातलं काढा, इंजेक्शन औषधानं दारू सुटत नाही. जवळ स्वतःची स्वतःला अक्कल येत नाही की आपल्यामुळे कुटुंबाचं वाटोळं व्हायला लागलंय, तर ही दारू सोडित नाही. ती अशी जर इंजेक्शननं दारू सुटली असती ना, पिणाऱ्याच्या बायकांनी मंगळसूत्र विकलं असतं, पण इंजेक्शन आणलं असतं. आई शपथ सांगते, आणि असं झोपीत दिलं असतं रातचं. ही म्हणली असती चांगवारा लई त्रास आहे ह्यांना. आणि मला एक सांगा, तुम्ही असलं वागून पुढच्या पिढीला काय शिकवणार आहेत? आता ही म्हातारी माणसं निश्चित तोंडवर करून म्हणतात पोरवाया गेली, पोरवाया गेली, पोरवाया गेली. अहो पण बाबा का गेली? बिडी फुकू फुकू तुमची थोबाडा आत गेली म्हणून आमची पोरवाया गेली. तुम्ही काय केलं याचं डोकं आहे तुम्हाला? म्हातारपणात मारुतीच्या वट्ट्यावर बसून तुम्ही पत्ते खेळले. ब्रह्मचारी मारुतीला तुम्ही राणी दाखवली, तुम्ही गुणाचे. एवढी पोरच वाया गेली आहे का नाही? काय बाबा, आता या म्हाताऱ्या बायका सुद्धा दारात बसल्या बसल्या आजकालच्या काय पोरीतोय, यांना काय लाज येतोय, आमच्या जमान्यात नव्हतं माय असं, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं, किती कष्ट केलं, ह्यांना काय झळ आहे, सगळं आयत्त भेटलं होय ग मा. पण तू आता काय करती? तू आता मिसरी जुळती. तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं, ह्याचा विचार केला का तू? हातभर वास त्या मिसरीचा, तसल्याच तोंडानं त्या 1.5-2 वर्षाच्या नातवाचं मचा मचा मुख घेते. काय वाटत असेल त्याला? त्या बिचाऱ्याला काय म्हणा येत नाही, तुम्हाला सांगितलं असतं त्यानं महाराज बरं का. काय ज्ञान शिकवणार तुम्ही पुढच्या पिढीला? आणि बघा, छोट्या छोट्या गोष्टी गांभीर्यानं घ्या. आपल्या लेकरांसमोर आपण कधीच आपल्या नवऱ्याचा अपमान करायचा नाही. का करायचा? तुमचा नवरा आहे ना, तो त्याचा बाप आहे ना, त्याच्यासाठी पांडुरंग आहे तो. तुम्ही त्याची इज्जत काढली, त्याच्या नजरेत काय त्याची इज्जत राहणार आहे? आपल्या लेकरांना आपल्या सासुसऱ्याविषयी कधीच वाईट सांगायचं नाही. ते नसताना लय प्रमाण वाढलं हो तुमचं. खुशाल लेकराला म्हणतात तुझी आजी लय बाराची आहे, तुला काय करायचंय? अरे त्याची आजी आहे, ती कशी काय असं ना, ती घेईन ना समजून. आणि तुम्ही काय अपेक्षा करताय? तुम्ही तुमच्या लेकराला तुमच्या सासूला भेटू देत नाही, उद्या त्याचं लेकरू झाल्यावर तुम्हाला भेटू देणार आहे ते?
अगं कर्माचं फळ भेटतं ग माय, विचार करत जा. आणि तुम्हालाही सांगते, लेकरांसमोर आई माईवर शिव्या देत जाऊ नका. काय संस्कार देता रे लेकरांना? हा, विनोद बाजूला ठेवा. वयात आलंय तुमचं पोरग. 4 माणसात जेव्हा पिऊन पडता ना तुम्ही, जेव्हा खांद्याला हात देतो ना तुमचा पोरगा, आणि जेव्हा 4 माणसं त्याच्या समोर तुमचा अपमान करतात ना, रडता येत नाही त्याला, पण याचा अर्थ त्याला वाईट वाटत नाही असं नाही. पोरगा जिवंतपणी मरतं जेव्हा त्याच्या बापाला त्याच्या देखत कोणीतरी बोलतं. हे तुम्ही कशाला हाताला उडवून घेताय? तुमच्या व्यसनामुळे तुम्ही तुमचा बाप पण हरवताय रे. प्रतिष्ठा आहे तुमच्या घरात तुमची. तुमचं लेकरू पांडुरंग समजताय तुम्हाला. तुमच्या व्यसना तुम्ही तुमच्या बायकोला त्याच्या डोळ्या देखत मारताय, त्याच्या आईला. तो काय तुम्हाला देव मानणार आहे? देव असली कामं करतो का? आणि पुन्हा म्हणता लेकरांना मला सांभाळलं नाही. अरे तुझं वागणं बघ ना, तू काय केलं लेकरांसाठी? आणि तुमच्या भांडणात आहे ना, तुमचं काहीच जात नाही. तुमच्या अर्धी लाकडं मसनात गेल्यात, काय राहिलं तुमचं? सगळं बघितलंय तुम्ही. तुमच्या भांडणात तुमचं काहीच जात नाही. नवरा बायकोच्या भांडणात जर वाईट कोणाचं होत असेल तर ते फक्त घरातल्या लेकरांचं, त्यांच्या डोक्यावर परिणाम पडतो, बाकी कोणाचं काहीच जात नाही. कशाला असल्या भानगडीत पडताय? घ्या ना ज्ञानेश्वरी हातात, घ्या गाता हातात. अरे ज्ञानेश्वरी सारखी श्रीमंती नाही, गळ्यातल्या तुळशीच्या माळेसारखं वैभव नाही, कपाळाच्या गंधासारखा स्वाभिमान नाही, दारातल्या तुळशीसारखं सांत्वन नाही, आणि पांडुरंगावर ठेवलेल्या विश्वासासारखा आयुष्यात दुसरा आनंदच नाही. या गोष्टी स्वीकारा ना. सगळ्यात मोठी श्रीमंती हातात ज्ञानेश्वरी, सगळ्यात मोठं वैभव गळ्यात माळ, सगळ्यात मोठा स्वाभिमान कपाळाला गंध, सगळ्यात मोठी सात्विकता दारात तुळस, आणि सगळ्यात मोठा आनंद पांडुरंग मायबाप. काय पाहिजे आयुष्यात? अजून घालोनिया भार राहिलो निश्चिंती, निर्विले संती विठोबास. तो राखतो, अजून काय पाहिजे? कशाला नाही त्या भानगडीत पडताय? या दुनियाच्या नादी लागू नका. ही लोक सुखालाही नाहीत आणि दुखालाही नाहीत. लोक गोरी बायको केली तरी म्हणतात बापरे याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात बाबा यानं बरी केली. अरे करू काय? आता मधला कलर सगळ्यांनाच कुठून आणायचा आम्ही? अवघड आहे रे लोकांचं. लोक जगूही देत नाहीत आणि मरूही देत नाहीत. मला विचारा ना, शांत कीर्तन केलं तरी म्हणतात नेवळ आठवत काय कळा नव्हती, उभं राहिलं गेलं. जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं तरी म्हणतात येत काय नव्हतं येड्याला, नाचू नाचू जिरीवलं. अरे करू काय? कसं तरी जगू देत जरा. समाजाचा विचारच नाही करायचा बघा. अनंत वाचाळ बरळती कैसे निगोपाळ पावे हरी, आम्ही फक्त देव माझा मी देवाचा, हेच डोक्यात ठेवायचं. करा ना विचार. ह्या मनाला स्थिर करायची ताकद जर त्या भगवंतात आहे. अहो तुला पाहिलं दिसतं देवा, तर देवासारखं कोण गोड आहे? आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन. तुला पाहिलं देवा, तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, माझे चित्त तुझे पाया मिठी पडली, आपोआप माझं मन तुझं झालं. तुझ्यासारखं देखणं कोण आहे सांग ना? कसंही गोड आहेस रे तू. तेरा रविंदे वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे देव समोरून यावा ना तरी गवळणी म्हणतात काली काली आले गो काली काली आले गो पंदे क्यों ना हमें जिंदा रहने दे मुरली पाओ हमें जिंदा रहने दे
देव भेटलो कशाला दुसरीकडे मन जाते, पण ती गोड आहे हे कळायला दुसरीकडनं मन हटलं पाहिजे महाराज. आम्हाला भलतंच गोड लागतंय. आता काय त्या गोडाचं सांगावं आम्ही तरी तुम्हाला. चुकीचं गोड लागलं ना येडका मदन केवळ पंचांग पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही नजर. बुद्ध जबर मोठे ग बाई घाली देवाजवळ मन जायला ह्या भूताला मारलं पाहिजे, या याडक्याच्या नादी नाही लागलं पाहिजे. नागबाबाचं मत आहे मग माझं मन देवा तुझ्या चरणी येतं. आणि एकदा तुझ्या चरणी माझं मन आलं माझ्यासारखं आनंदीच नाही. किती मन बेकार. माकडाला दारू पाजली, लक्षात आहे ना, लक्षात ठेवीत जा माझ्यासारखा. माकडाला दारू पाजली, दारू पाजल्यावर त्याला विंचू चावला, विंचू चावल्यावर पाठीमागं भूत लागलं. माकड किती पळत. मर्कटो सुरापानम यत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूतसंचारो यद्वा तद्वा भविष्याते. विचार करा त्या माकडाचे काय हाल होतील. एवढं मन चंचल आहे. जसं देवा तुला पाहिलं ह्या मनाला स्थिरावता आलं, आणि जसं माझं मन स्थिरावलं काय सांगू देवा तुला माझी अवस्था. अवघ्याची त्रैलोक्य आनंदाची मी मनाला सांगितलं येड्या दुसरीकडे जाऊ नको, तुला दुसरं कुणी सुद्धा नाही. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ मी मनाला समजून सांगितलं मना माझ्या मनाला गोचंद छंद नित्य गोविंद त्याला सांगितलं हा एकच देव तुझा आहे, देवाच्या पलीकडे तुझं कुणी. त्याला सांगितलं सांग रे बांधारी बांधारी भक्तीची नारायण नामाची नारायण नामाची. त्याला सांगितलं जा मोरयाच्या दारी ठेव मस्तक चरणावर एकदा उभा राहा. उभा म्हणजे दोन पायावर उभा नाही बरं का, उभा म्हणजे सावध. उभा म्हणजे काय सावध. मग बघा आपण म्हणतो देवाची हे उभा, उभा म्हणजे सावधतेनं उभं राहा. आणि सावध म्हणजे काय सत्य कळणं. तुका म्हणे सत्य कर्माभावे साह्य घातली भय आमची अवस्था. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. मला खरं कळणं म्हणजे उभा राहणं. आणि एकदा मला खरं कळलं. पार्टीला गेल्यावर स्टेटस ठेवतो तो ही मांसाहाराचा स्टेटस ठेवतात. आज आम्ही पोरं पोरं पार्टीला गेलो ही स्टेटस ठेवा. बरं इतका आता ऊत आलाय त्याला, आमच्या भागात तर लयच ऊत आलाय. नात करती काय यावंच लागतंय. हा कुठून खोटं बोलायचं नाही. आता यांना कोणी सांगावं. सगळीकडे खोटं झालंय. फक्त वारकरी संप्रदाय सोडला तर सत्य कुठंच राहिलं नाही. बाकी सगळं खोटंच झालंय की रे बाबा. कसं खोटं बोलायचं नाही. बर समाज असा आहे
की ते 4 माणसं एकच खोटं बोलली तर खोटं सुद्धा खरं होतंय. खरं आहे का खोटं आहे? हे मी नाही म्हणत, चाणक्य सांगतात चाणक्य नीतीमध्ये. ही अशी बुद्धिमत्तेची लोक आहेत की तर 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं की खोटं? चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवते. ती क्वांटिटीला किंमत आहे, क्वालिटीला नाही. बरं मला इमानदारीने सांगा, आपल्या पाळस मधला गणराया काय आणि लालबागचा राजा काय, हे दोघं वेगळं आशीर्वाद देतात का? तरी सुद्धा सेलिब्रिटी पॅटर्न तिकडे असल्यामुळे गर्दीचं प्रमाण सुद्धा तिकडे जास्त आहे. म्हणजे आमच्याकडे देव सुद्धा प्रसिद्धीवर आहे, हो की नाही? तिकडे हिरो हिरोईन जातात म्हणून आम्ही बी गेलोच पाहिजे महाराज. तिकडे ते आम्ही का नाही जायचं? नाही देवा, असं नसलं पाहिजे. मला ज्ञात असावं सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळा जगत भास आहे, इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे. आणि कल्पना इतकी विचित्र आहे ना देवा. संकल्पे सृष्टी घडी सवीची विकल्पोनी मोडी मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. एका मिनिटात कल्पना राजा करते आणि एका मिनिटात रंक करते. हे नको बाबा, कल्पनेची बाधा नहो गमने काळी ही संत मंडळी सुखी असो. मी आनंदी नाहीये, त्याचं कारण आहे माऊली म्हणतात आमची अवस्था अशी आहे, हे किरडू जरी कापडाचे परी लहरिया येता होती असाचे. किरडू म्हणजे साप. आजही जुनी माणसं सापाला किरडू म्हणतात. आता अंधारात जर सापासारखं काही हल्ल्यासारखं दिसलं, तो साप नसला तरी माणसाला भीती. अवस्था तशीच आहे. खरं काहीच नाहीये पण आम्ही घाबरतोय का तर आमचं कर्म चुकतंय. आमचं कर्म चुकल्यामुळे आम्हाला भगवंताची भीती वाटतीये. ज्या दिवशी आम्ही प्रामाणिक जगायला शिकू त्या दिवशी भगवंत आमच्या घराची चाकरी करेल हा विश्वास आम्हाला असेल. प्रामाणिक जगलं पाहिजे. काय प्रामाणिक राहिलंय मला सांगा? काही नाही. आपल्याकडे फक्त माझी गाडी, माझी म्हाडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोल गोल साडी, बस. गाव पेटलं तरी चालतंय तिकडे आपल्याला. काय प्रामाणिकपणा राहिलाय आपल्याकडे? काही नाही बघा दादा. देव देश धर्म आपण फक्त आपल्या स्वार्थासाठी वापरतोय. देवाचाही वापर आहे, देशाचाही वापर आहे आणि धर्माचाही वापरच आहे. नाही तर मला सांगा, जातीवर कुठं देव असतात का? आमच्याकडे देव सुद्धा जातीवर आहे. धनगराचा खंडोबा, उरल्या सरल्याचा इटोबा, तो बिचारा सगळ्याचाच आहे महाराज. तो काही म्हणत नाही उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भावभक्ती देखून या. अवघड झालं हो. तुम्हाला हे कुणी सांगा, गणराया तोच, विठ्ठलही तोच, रामही तोच, कृष्णही. आता नीट ऐका. तुम्ही बसलाय, मी उभी आहे. भेद आहे का व्यवस्था आहे? व्यवस्था आहे, मॅनेजमेंट आहे. तुम्हाला मी दिसावी, मला तुम्ही दिसावं म्हणून केलेली ही व्यवस्था आहे. यात काही कमी मोठेपणा आहे का? अगदीच तसं भगवंताचे 24च्या 24 अवतार ही भगवंतानं केलेली व्यवस्था आहे. त्याच्यात कुठल्याच प्रकारचा भेद नाही. हा श्रेष्ठ आणि हा कनिष्ठ असं देवात कधीच असू शकत नाही. पण आमची बुद्धिमत्ता अशीच आहे बाबांनो. आमचं पाप आहे ना की आम्हाला देव कळत नाही. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला, गेलो नाही. काही म्हणतात गेलतो, गर्दी होती, बसलो नाही. काही म्हणतात बसलो होतो, मधनच आलो, पटलं नाही. काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो, कळलंच नाही. चुकच नाही तुमच्या. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्म मंडपात तुमचं मन सुखावत किंवा स्थिरावत नाही. खरंच मायबाप तुमचा दोष नाही. माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला इथं बसू देत नाही, त्याला पुण्य फार मोठं लागतंय. तुका म्हणे नाड स्वतःच चांगलं कळत नाही, याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं? अजून काय पाप पाहिजे? राहायला घर आहे, फिरायला गाड्या आहेत, खायला अन्न आहे, माणसं मागे पुढे फिरतायत, परमात्म्यासारखा पांडुरंग पाठीमागे आहे, तरी सुद्धा चेहऱ्यावर आनंद नाही, तरी 12च वाजल्यात. याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं? तुम्हाला आनंद घेता येत नाही रे दादा. तेच तर मी सांगतेय. माऊली तेच तर सांगतायत, नामासी विनमुख तो नर पापिया हरिविना धावया न पावे कोणी. असं कसं तुम्हाला देव आवडत नाही? अरे अरे आजकाल तरी आपलं खेडेगाव तरी बरं, आपला मराठवाडा तर त्यातली त्यात खूपच छान. महाराज
परमार्थ सामर्थ्याने करावा तर मराठवाड्यानेच करावा. मराठवाड्यासारखा परमार्थच नाही दादा. फारच सामर्थ्यवंत परमार्थ करतात ही मंडळी. खरंच हो, कष्ट करता तुम्ही. बरं 99% म्हणलं तरी चालेल, पण 90% म्हणूया. 90% आपल्याकडे शेतकरी आहे. बाकी काही आपण फार मोठे व्यापारी, आपले काय गुंट्यावारी जमिनी इकले असंही आपलं काही हळदीवर कापसावर आणि सोयाबीनवर चाललंय आपलं सगळं. महाराज बरं काय इथं काय आपल्याकडे. पण तरी सुद्धा मोठं फार मन बघा आपलं. खरं सांगते तुम्हाला दादा, फारच गोड माणसं आहात तुम्ही. पण थोडं समजून घेतलं ना की बास, तुमच्यासारखं आयुष्यच कोणाचं नाही बघा. काही नाही लागत हो दादा भगवंताला, खरंच काही नाही लागत. अट्टहास करूच नका कुठल्या गोष्टीचा. आपलं काय झालंय माहितीये का, आपला अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. हे कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. आपण जसे प्रेमळ आहेत ना तसे थोडे असे साधे पण आहे. आपण पटकन विश्वास ठेवतो कोणावर आहे. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं नसतं. अशी जर महाराजांच्या पाया पडण्याने पोरं झाली असती, बायको काय बॉम्बलाई करायला लावली असती जगाला. ही प्रथा नसती राहिली पाणीग्रहणाची. बरं भाषा माझी नाही हो दादा. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, हे मत आहे तुकोबारायांचं. बरं तुकोबाराय स्पष्ट म्हणतात, नेणे फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. ज्या दिवशी कल्पना नाकाराल, असत्य नाकाराल, त्या दिवशी आनंद मिळणार आहे. ज्या दिवशी सत्य स्वीकाराल. बरं सत्य काय, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा. बाकी खरं काहीच नाहीये. त्याला जवळ करायचा प्रयत्न करा. गणपतीचा भाव महत्वाचा आहे, त्याची सजावट नाही. गणपतीवर तुम्ही किती खर्च केलाय हे तुमच्या भावनेवर अवलंबून आहे. त्यात भावही असू द्या ना. बरं अशा धर्मात जन्माला आलो दादा, कौतुक वाटतं मला आपलं. खरंच दगडालाही देव करायची ताकद ज्या अवलादीत आहे ना, त्याला हिंदू म्हणावं. अशा हिंदू धर्मात जन्माला आलो दादा. भाग्यवान माणसं आहे रे आपण. सांगा ना तुम्ही, त्या गणरायाला देव आपल्या भक्तिभावानेच केलं ना आपण. ही ताकद जर आपल्यात आहे तर काय हरकत आहे अवघेची त्रैलोक्य आनंदाची. आपण आनंद नाकारतोय कारण आपण असत्य स्वीकारतो. काही लागत नाही माय, काही नाही. मोठं मन लागतं. म्हणलं की नाही तुम्हाला, पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता. लक्षात आहे ना, तो विषय राहिला होता ना दादा, हे की नाही. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता. बसलेले मायबाप, ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटणार नाही, त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी बप्पा भेटेल हा विश्वास मी तुम्हाला देते. फक्त नजर एवढी चांगली ठेवा. एवढा मोठ्या मनाचा स्वभाव ठेवला ना काहीच लागत नाही. पण हे मी नाही म्हणत, माझं ज्ञानोबाराय म्हणतात. शास्त्रवेद पाठ असले म्हणजे माझ्या नजरेत ज्ञानी नाही. लाखो वर्ष तपश्चर्या केली म्हणजे माझ्या नजरेत श्रेष्ठ भक्त नाही. माऊली म्हणतात, माझ्या नजरेत श्रेष्ठ भक्त आणि ज्ञानी कोण असेल, प्रत्येक कणात ज्याला परमात्म्याचं दर्शन होतं, माझ्या नजरेत तोच ज्ञानी आणि तोच भक्त श्रेष्ठ आहे, ज्याला समभाव दिसतो. हे समस्त ही वासुदेव आईसा प्रतितिरसाचा ओतीला भाव, तो भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोच. माऊली म्हणले तेच श्रेष्ठ भक्त आणि तोच ज्ञानी, ज्याला ज्ञात आहे सर्वा घटी राम देहा देही एक. कारण ह्या गणरायाचं 10 दिवसानं विसर्जन होईल. पण एकदा गणराया इथं बसवले की हे मात्र आपण गेल्याशिवाय जाणार. इथं बसवायचं. हृदय मंदिरी शोधून पाहे देवा आहे देवा आहे. पण काय झालं, 4 पुस्तकं आम्ही जास्त वाचली आणि ज्ञानेश्वरीला कमी समजायला लागली. हो की नाही. आजकाल शिकल्या सवरलेल्या माणसांना विचारलं ना, अरे बाबा हायली एज्युकेटेड आहात, स्टँडर्ड मेंटेन करता, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत आहात, वेल सेटल्ड आहात, पण कधी ज्ञानेश्वरी वाचताना दिसला नाही. ती माणसं आपल्याला शिकवतात, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, हां, नो इश्यू. इंग्लिश इज ओनली लँग्वेज आहे. 15 दिवस शिकलात तर इंग्लिश येऊन जाईल तुम्हाला. पण 15 पिढ्या गेल्या तरी ज्ञानेश्वरी कळायचं सामर्थ्य येईलच, हे मात्र आम्ही सांगू शकत नाही दादा. इंग्लिशचं काय घेऊन बसला तो दादा, शास्त्रज्ञ वगैरे. अरे वेड्यांनो, या बल्बचा शोध 1806 साली पाश्चिमात्य संस्कृतीने वेस्टर्न कल्चरने लावला अशी शिक्षण पद्धती सांगते. आता या पद्धतीला हेही कुणीतरी सांगा. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे माझ्या ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेनी आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे, तया विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेशे प्रेशर, पाण्याच्या दबावाने वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षांच्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. हे विज्ञान आम्हा वारकरी संप्रदायाला मिळालं. अजून काय भाग्य पाहिजे सांगा.
चाचोचेनी सांडसे खंडी जपय पाणी राजहंसे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटोने देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय, पण तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. तुमचा विश्वासाचा लय प्रॉब्लेम आहे, तुमच्याकडे घाई आहे. तुम्हाला आज माळ घातली की उद्या महाराजन परवा पाकिट असं लागतं महाराज. तुमचा देवावर विश्वास फार कमी आहे. तुमचं कसं आहे ना, एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वाह. म्हणलं रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतं खत घालतं झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणलं ताई, रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलं झाड, तरी झाड वाढत नाही ताई. ते कसं वाढेल मूर्खा. अरे धीर धरतोस की नाही. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या विना. आनंदालाही थोडासा वेळ लागतो की नाही. आणि कधीच कोणाच्या परिस्थितीची मस्करी करायची, त्यात आनंद मानायचा नाही. हा माय आज जर तिच्या अंगावर 100ची तुमच्या अंगावर 1000ची साडी आहे तरी गणरायाची कृपा आहे. पण जर तुम्ही तिच्यावर हसलात तर काही दिवसांनी अशी वेळ येईल तिच्या अंगावर 10,000ची असेल आणि तुमच्या अंगावर फाटक्या पदराची असेल. हे दिवस बदलायला वेळ लागत नाही बरं का. त्याच्यामुळे कर्म सत्य ठेवा. कोणाच्या परिस्थितीची मस्करी करून आनंद मिळवायचा नाहीये. मी स्वतः आनंदी झालो पाहिजे. आणि आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही लोकाला आनंद द्या. लोकांचं वाटोळं करून आनंद भेटत. लोक सहज म्हणतात ते नरकात गेलं की तळत्यात म्हण, हानत्यात म्हण, पोळीत्यात म्हण, कापत्यात म्हण. खरं आहे का मला माहित नाही, मी नाही गेले, मी खरंच नाही ना. गरुड पुराण सांगतं असं असं असतं, म्हटलं असणारच ते. पुराण सांगतंय म्हणजे खरं आहे. पण मी खरं सांगू का, मेल्यावर नरकात जाल की नाही याचं माहित नाही. पण जो माणूस दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतो तो नरकातच जळतोय. त्याला मरून नरकात जायची गरज नाही. त्याचं आत्ताचं आयुष्य नरक आहे, खरंच नरक आहे. त्याला दुसऱ्याचं सहन होत नाही ना. हा काय जाईल. आणि खरं सांगू का, प्रामाणिकपणे संसार करा तुम्ही, देव तुमच्या संसाराची राखणदारी करेल. त्याला काही फार वेगळं करायची गरज नाही. ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आला बाबा आसोनी काही नाही माय काही नाही लागत. तुम्ही फक्त नवऱ्याला जीव लावा, देव तुम्हाला जीव लावतोय. तुम्ही देवाला सुद्धा लावू नका, नवऱ्याला लावा फक्त. तुकोबाच्या अगोदर तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठल आले की नाही. काय केलं तुकोबांच्या पत्नीनं, फक्त नवऱ्याला जीव लावला. 2 बायका तुकोबांना. तुम्ही लय कान देऊ नका, तुमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे. ते संत होते, तुम्ही काय. मला वाईट वाटतं दादा, लय वाईट वाटतं. बाप्पाच्या दारात सांगते मी, लय चांगली माणसं आहे आपण. पण बाया वाचवणारे आपण बाया नाचवायला लागलो की वाईट वाटणारच ना दादा, हे की नाही. पैशाचा माज करून स्त्रीचा अपमान करणं कितपत योग्य आहे. पण कोण रे दादा आपण. अरे शाहिस्ताखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्ताखानाच्या बहिणीची पोरगी भीतीनं कुठेतरी लपली. शाहिस्ताखानाची बायको पळत पळत आली. जहापना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदली की आग में लड़की उठा ली. शाहिस्ताखान शत्रू है पण बायकोला सांगतोय बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो, ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी नजर डाले. औरत जात की इज्जत करने वाले लोग है वो, बेटी नहीं उठाते. बायकोला कौतुक वाटलं. बायको म्हणली क्या लगता है आपको जहापना, तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. उस वक्त तुमने नहीं सोचा वो औरत है उसका क्या कसूर. अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा. बेशक लेगा बेगम, क्यों नहीं लेगा. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा. लेकिन एक बात की जबान देता हूँ, इन आंखों ने देखा है, बेटी उनकी हो या अपनी, औरत जात की धर्मजात नहीं देखते. वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, शत्रु की भी क्यों ना हो, हर औरत जात को देवी की तरह पूजते हैं. ऐसे हिंदू है वो, औरत जात की इज्जत करते हैं. विचार माय बाबा हो, शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, त्याचे वारसदार आहे आपण. आपल्या नजरेत तेवढीच प्रखरता, तेवढंच सामर्थ्य आणि तेवढंच पावित्र्य हवं तर हिंदू आहेत आपण. नाही तर काय जगण्यात मजा हो. कनिष्ठ बोलायचंच, यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. बोलायला राहिलं, हे वागायला कुणी नाही, फक्त बोलायचं. पण बाईचा अपमान कसा करायचा हे आमच्याकडनं शिका. अवघड आहे हो. काही लागत नाही रे बायकांना, काही लागत नाही. पैसा अडका कमी द्या, सोनं नाणं कमी द्या, आयुष्य आराम कमी द्या. पण जो पुरुष आपल्या घरातल्या लक्ष्मीचा
4 माणसात कधी अपमान करत नाही ती लक्ष्मी त्याच्या घराचं गोकुळच करते, एवढी ताकद तिच्याही मनगटात असते. अन सन्मान वाजवा टाळ्या, वाजवीत जा. कधीतरी आमच्यासाठी पण वाजवाचा टाळ्या, है की नाही? बायांचं सगळं झोंबतो तुम्हाला, कीर्तन मरू द्या तिकडं महाराज. आम्ही कुठल्या क्षेत्रात नको हो तुम्हाला, आम्ही असं कसं हो दादा? काहीतरी आमचाही सन्मान करत जा की. बरं मी काय खोटं बोलले का? संसारात तुम्ही सगळं कोणाच्या जीवावर सोडून येता? सासरी कोणाच्या जीवावर सोडता सगळं? ते माहेर कोणाच्या जीवावर सोडता तुम्ही? कोणाच्या विश्वासावर? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं एकदा पेटलं आपलं, सॉरी झालं, येईल अक्कल माझी मला. तुम्हाला एक्सपिरियन्स आहे म्हणून विचारते. संसारात कोण शहाणा लागतो? हा, नवरा लागतो की नाही? मालक लागतो की नाही? आम्हा वैष्णवांचंही तसंच आहे. पंढरीच्या मालकासारखा मालक एकदा पाठीमागे उभा राहिला ना, मग आमच्या सारख्याला काहीच कमी पडत नाही. आम्ही प्रत्येक दुःखाला आनंदात बदलतो, फक्त आमचा मालक आम्हाला भेटला पाहिजे, बस काहीच लागत नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुरी, शहाणा तो धनी घेतला. मालक शाना भेटला पाहिजे. मग काय माऊली म्हणतात, राजा याची कांता काय भीक मागे, मनाची जोगे सिद्धी पावे. आम्ही पाहिजे ते मिळवतो, फक्त मालक मात्र पंढरीचा असला, मायबाप मात्र पंढरीचा असला. त्याला सर्वस्व केलं ना, मग नवराई तूच, मायाई तूच, बापही तू. जनाई म्हणते मला काहीच वाटत नाही संसाराचं. जनाबाई म्हणतात मला संसाराच्या दुःखाचं काहीच वाटत नाही, कारण मला माहित आहे माझी माय माझ्यासाठी धावत येणार. कोण आहे ती माय? एक एक विठाबाई, एक एक विठाबाई, काही नाही, तू मायबाप हो फक्त आमचा. मग काय, तुकोबांना 2 बायका, लक्षात आहे ना? पहिल्या पत्नीचं नाव रखमाबाई, दुसऱ्या पत्नीचं नाव जिजाबाई. पहिली पत्नी रखमाबाई दुष्काळात अन्न करून गेल्या, दोन्ही श्रीमंत घरच्या पोरी. आता ही जी जिजाबाई मी म्हणतीये ना, आवली टोपण नाव त्यांचं. पुण्याचं सासर तुकोबारायांचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा पुणे जिल्ह्यात. किती? 3600 एकर ऊस जिच्या बापाचा. ती नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. तुमचं बरं आहे ना? सहज विचारलं महाराज. 1.25 एकर ऊस तुमच्या सासऱ्याचा, पण काय नाचती तुमची बायको महाराज. 3600 एकर, काय मोठं मन, कसा देऊ येणार नाही एवढं कर्म चांगलं असल्यावर. पण तुकोबाराय गरीब होते असं नाही. गांभीर्यानं विचार करा, दुसरी पत्नी जर एवढ्या श्रीमंत घरची यांनी दिली, म्हणजे तुकोबाराय गरीब असतील का? 65 लाखाची सावकारकी तुकोबांची. आत्ताचे 65 लाख नाही, 450 वर्षापूर्वीचे. आत्ताचा लाख म्हणजे तेव्हाचा रुपया. तुकोबांनी 25 बैलगाड्या कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या. फक्त तुकोबांच्या वाटणीचं 2 भाऊ बाकी आहेत अजून. तुकोबांनी भावाचं खाल्लं नाही. कळलं त्यालाच कळलं महाराज. मग काय 25 बैलगाड्या, अशा पोत्यांनी भरलेले कर्जपत्र. एका कागदावर 50-100 एकरी जमिनी घाण होत्या तुकोबांकडं. अशा कागदांच्या 25 बैलगाड्या. आळसकर, या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. इतकी श्रीमंती जगद्गुरु तुकोबांच्या दारात होती. गरीब नव्हते ते, पण त्यांची भाषा बघा ना. अनाथ अपराधी पतित आगळा, परी पाया वेगळा नका करू. ते तुकोबाराय म्हणतात अनाथ आहे मी, अपराधी आहे मी, पतित आहे मी. आणि आपण म्हणतो सरपंच आहे मी, माजी सरपंच आहे मी, सदस्य आहे मी, अध्यक्ष आहे मी. अरे खोटं खातो बाबा. एवढी मोठी माणसं अनाथ अपराधी म्हणतायत, तुझ्या पदाला काय करायचं? आणि सगळा दिखावा बघा, काही खरं नाही राहिलं. कला लाखो माणसाची बघत एका माणसानं घातली,
प्रत्येक माणसाला गंध लावून जेव घालायचा. मला कौतुक वाटलं. मी म्हणलं काय मोठ्या मनाचा माणूस आहे. अहो लाखो माणसाची पंगत दिली. शेजारचा म्हणला ताई लय कौतुक करू नका, त्यानं काही चांगल्या मनानं दिली नाही, इलेक्शन जवळ आलंय म्हणून गुतीवल्या ती, दुसरं काही सुद्धा नाही. अहो म्हणलं गंध लावून खाऊ घालतोय. ते म्हणलं ती कसं आहे, एकदा आल्याला पुन्हा आल्यावर कळावा म्हणून गंध लावतोय मला. तू अंदा जीवन जाऊन ये म्हणून निशाणी आपलं काय करायचं हो अशाला. हे असं नसावं देवा. मी करावं, बोभाटा करू नये, उगा असत्य सांगू नये जगाला. हे तर परिस्थिती अशी आहे, अख्ख्या कोरोनात साहेबानं किलोभर तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला. अरे दिला कशाला बाबा, ते फोटो काढणाऱ्याचा जीव गेला महाराज. बरं का, ही माणसं करतातच नावासाठी बघा. हे नको देवा. मी करावं तुझ्यासाठी, मी करावं माझ्या समाधानासाठी, मी करावं हितासाठी, बोभाट्यासाठी, प्रसिद्धीसाठी. मग काय काय सांगावी ताकद दादा. ती जिजाबाई एवढी श्रीमंत घरची पोर फाटक्या लुगड्यावर संसार करायची तुकोबांचा. तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी खात नव्हत्या. 4-4 दिवस तुकोबा सापडत नसायचे तरी आधी भाकरी तुकोबांनाच मग स्वतःला. एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या जिजाबाई, पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी आहात का माऊली तुम्ही? तुम्ही तुम्ही शेतकरी आहात का? शेतकरी हात वरी करा. शेतकरी वा, तुम्ही प्राऊड फार्मर रे, घ्या खाली. हा, तुम्ही शेतकरी आहात याचं कौतुक करा. अरे शेतकऱ्याची पोरगी मी दादा. आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्याच्या मनगटात आहे, ज्याच्या घरात कधीच भ्रष्टाचाराचा, लाचारीचा आणि तळतळाटाचा पैसा येत नाही, त्याला शेतकऱ्याची अवलाद म्हणायचं, कौतुकानं सांगायचं. आमच्या बाप्पाची साईज कमी का असना, पण आमचा बाप्पा कष्टाच्या पैशानं आणलेला असतो माणूस. बरं का, त्याच्यामुळे आम्ही भाग्यवान नाही, शेतकरी आहे. बरं, व्यावहारिक विचार करा. आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. वारकरी संप्रदायात स्वतःचं तारुण्य पणाला लावून वारकरी संप्रदायाची पालखी खांद्यावर पेलवणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. तुळशीची माळ, कपाळाचा गंध स्वाभिमानानं मिरवणारी पोरं शेतकऱ्याची. आणि वृद्धाश्रमात कोणाचं मायबाप? पैशावाल्याचं, नोकरीवाल्याचं, जागीरदाराचं. ते कुत्र्याचं नाक पुसतं, बापाचं नको वाटतं त्याला. तसे आम्ही श्रीमंत आहे की दादा. आम्ही आमचा बाप फाटक्या धोत्रात का सांभाळे ना, पण आम्ही आमचा बापाच्या घरातच सांभाळतो. एवढे चांगले संस्कार आम्ही दादा शेतकरी आहे. सांगा, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवल आहे का? मोडतोच. आता शेतकऱ्याच्या पायी काटा मोडला, जर पाणी नसेल तर शेतकरी काटा कशानं बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावत्या. इथं काय फार हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचा. मला खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो, 2-4 वेळा तरी लावावा लागतो. आई काटा मोडला जिजाबाईला, हो, पण त्रास झाला त्रैलोक्याच्या नाथाला, त्या पंढरीच्या आईला. तिच्यासारखी मायच नाही बघा. ते जुनं भजन आहे बघा.